घेऊन घोड्यावर बसून येणार नाहीये, तर शिवबा राजा हा अत्याधुनिक काळातील असेल. शिवबा राजा हा आता नवीन शेतकऱ्यांसाठी धोरण घेऊन येईल. आज आम्ही बघतोय बऱ्याच ठिकाणी आमच्या मराठवाड्यामध्ये तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या सगळ्यात जास्त प्रमाण आत्महत्याचं होतंय. याचं कारण असं आहे की महाराजांच्या काळाचे शेतकरी धोरण होतंय. महाराजांनी सांगितलंय ज्याला शेती करायची त्याला बैल बारदाने खत बी बियाणं सगळं द्या, जमिनी काढून द्या. म्हणून महाराजांचं शेतकरी धोरण सुद्धा आज आम्हाला प्रेरणादायी ठरतं. कारण महाराजांनी शेतकऱ्यांना कधीच पीक कर्ज दिलं नाहीये. आता तुम्ही म्हणतात का आचार्य महाराज तर शेतकऱ्यांची मदत करायची आणि पीक कर्ज दिलं नाही? तर महाराजांनी शेतकऱ्यांना वस्तू दिल्या. नांगर पाहिजे नांगर दिला, बैलजोडी पाहिजे बैलजोडी दिली, बी बियाणं पाहिजे बी बियाणं दिलं, खत पाहिजे खत दिलं. आणि जर तो पहिल्यांदा शेती करायला लागला असेल तर त्याला वर्षभरासाठी पुरल एवढं धान्य सुद्धा महाराजांनी दिलंय. म्हणून त्यावेळेचा शेतकरी सुद्धा सुखी आणि समृद्धी होता. म्हणूनच महाराजांनंतर काही काळ स्वराज्यात दुष्काळ होता तरी महाराजांचं स्वराज्य समृद्ध होतं. याचं कारण असं आहे की महाराजांनी त्यांच्या काळात शेती एवढी समृद्ध करून ठेवली होती की नंतर 10 वर्ष जरी दुष्काळ असेल ना तरी स्वराज्यात काही कमी पडलं नाही पाहिजे एवढे दूरदृष्टीचे महाराज होते. आणि हा महाराजांचा विचार आज आम्हाला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे.